पुढची बातमी आपण पाहूयात। राज्य सरकारचं शिष्टमंडळ आता जरांगे पाटलांच्या भेटीसाठी दाखल होणार आहे। राज्य सरकारचं हे शिष्टमंडळ जरांगे पाटलांसोबत आज चर्चा करणार आहे। त्यासाठी ते रवाना सुद्धा झालेले आहेत। पुढच्या काही वेळामध्ये जरांगे पाटलांच्या भेटीसाठी ते दाखल होणार आहेत। थोड्याच वेळात अंतरवाली सराटीमध्ये हे शिष्टमंडळ दाखल होईल। विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई यांचा समावेश आहे। तर जरांगे पाटलांचं 29 ऑगस्ट पासून निर्णायक आंदोलन आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता शिष्टमंडळ जरांगे पाटलांसोबत चर्चा करणार आहे। तर कशा पद्धतीने आता चर्चा होते, जरांगे पाटलांची मनधरणी करण्यात सरकारच्या शिष्टमंडळाला यश येतं का, हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। पुढच्या काही वेळामध्येच हे शिष्टमंडळ आता जरांगे पाटलांसोबत चर्चेसाठी दाखल होणार आहे। तर सरकारचं शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगरावरून निघणार आहे। अंतरवाली सराटीमध्ये ते पुढच्या काही वेळातच पोहोचतील। तर जरांगे पाटलांच्या मागण्या आपण पाहूयात। 58 लाख नोंदणीची प्रमाणपत्र तातडीने द्या। पात्र मराठ्यांना तात्काळ कुणबी प्रमाणपत्र द्या। यासोबतच सगळे सोयरे संदर्भातील अध्यादेश तातडीने लागू करा। आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घ्या। सारथीच्या सर्व योजना व्यवस्थित सुरू राहिल्या पाहिजेत। ओबीसींच्या सर्व शैक्षणिक आणि इतर सवलत योजना मराठ्यांना योग्य प्रकारे लागू करा। तर जरांगे पाटलांच्या या मागण्या आहेत। शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांसोबत चर्चा करणार आहे।